अहो पण आपल्या लग्नाची बोलणी अजून संपली कुठे? संपतील ना, आणि लवकरात लवकर तारीखही फिक्स होईल. आपल्या लग्नात 1000-1500 लोक असतील. हो, माझ्या आणि पद्मजाच्या लग्नाच्या वेळेस असंच झालं होतं. मोठ्या पंक्ती, गाडी भरून गिफ्ट्स. यावेळी पण असंच होणार. आपण एवढं हटामटात लग्न कशाला करतोय? म्हणजे आपल्या लग्नाच्या निमित्तानं गरजू लोकांना मदत झाली तर? बघा ना, आपल्याला जे गिफ्ट्स येतात ते गिफ्ट्स देणाऱ्या लोकांना जर का आपण सांगितलं की तुम्ही गरजू लोकांना मदतीला येईल अशा गिफ्ट्स द्या, तर त्याचा त्यांना काहीतरी उपयोग होईल. आणि लग्नाला येणाऱ्या 1500 लोकांपैकी 15-20 जणांना जर ही कल्पना पटली ना, तरी त्यांच्या घरच्या मुलांची लग्न ते तशा पद्धतीने लावतील. तुम्हाला खरं सांगू, माझ्या सुद्धा ना लग्नाबाबतीत काही कल्पना आहे. म्हणजे छोट्या पद्धतीने जरी लग्न केलं, घरी अंजू आपली वाट बघत असेल आणि आपलं काय बोलणं झालं याची चिंता लागून राहिली असेल तिला. आता तिने विचारल्यावर काय सांगायचं तिला? हो ना, अंजूचं लग्न थाटामाटातच होणार. आपण पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही. पण एवढ्या खर्चाची सोय? ते वेळ आल्यावर सांगेन मी तुला. असं काय करतेस अंजली? असं नका करू प्लीज. हे बघ, आई बाबा कधी येतील? येऊ दे. हे बघ, मी काय म्हणतोय बघ, काय अगं अंजली असं नको. आजचा शो संपला. हा बरं, येऊ मी? हो प्लीज, लगेच. हो, पण आता मला हार मानून चालणार नाही. मी माझ्या मुलीच्या भविष्याच्या आड माझा भूतकाळ येऊ देणार नाही. प्रश्न जर तिच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशाचाच असेल तर आतापर्यंत जीवापाड जपलेलं गावाकडचं घर आणि जमीन मला विकावी लागेल. तुझी ती सासू असती तर बघा. बघ 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 बघ, ती अंजली आली आणि माझा श्रीकांत बघा गुलू 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 बोलायला लागला. आणि त्याची ती बहीण सरू. दादू, तुमचा हा सलीम अनारकलीचा खेळ बंद करा. ए बाई रजनी, ये कागद चिरून दे मला. मला पोथी वाचायची. श्रीकांत, ते बघितलं आहे कोणी मदतीला? फक्त नावाची मालकीण आहे मी. हक्काचे मोलकरीण मिळाले सगळ्यांना. कोणी मदतीला येत नाही. तू लग्न झालं ना, मोकळीच होत्या सगळ्या कटकटीतून. अंजली, काय करतेस? कोण बोलतंय? अरे हो, गिरिजा बोलतेय. ओ सॉरी, मला एकदम समजलं नाही. फोन अशासाठी केलाय की आधी सगळी कामं बाजूला ठेव आणि पटकन तयार हो, मी तुला घ्यायला येते. म्हणजे? अगं, आपल्याला जायचं एका ठिकाणी. हो पण कुठे? ते सगळं मी तुला भेटल्यावर सांगेन. तू आधी लवकर तयार हो बघू. गुड मॉर्निंग. गिरिजा मॅडम, आधी फोन नाही केला तुम्ही? हो, ऍक्च्युली जरा अचानकच यायचं ठरलं. ओके ओके, नो प्रॉब्लेम. आणि आज मी माझ्या अजून एका बहिणीला घेऊन आले. हाय मॅडम. हाय. काय करायचं? काही नाही. अंजली, तू काहीही बोलू नकोस. मी जे सांगेन ना ते गपचूप करून घ्यायचं, कळलं तुला? गिरिजा, खूप महाग असेल ना. तू का त्याचा विचार करतेस? मी आहे ना. तुषार, आपल्याला ह्यांचा कम्प्लीट मेकओव्हर करायचा आहे. दिवसभर कामात, कधी आराम नाही, कधी आराम नाही. कशाला चिडचिड करतेयस? आता हे थोडे दिवसच. एकदा श्रीचं लग्न झालं ना, मग हे सगळं अंजली करणार. मग तू आराम करून करून थकशील. मला या विषयावर बोलायचंच होतं. अंजली लग्नानंतरही नोकरी करणार. लग्नानंतर नोकरी? तायडा, म्हणजे तुझी सगळी स्वप्न पाण्यात? ए बाबा बघ, आपल्याला ना तिच्या नोकरीची गरज नाहीये. अगं आई, आपल्याला गरज नाहीये, पण तिच्या घरच्यांना आहे. पूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर आहे आणि असं वाऱ्यावर सोडून नाही चालणार. अंजली लग्नानंतरही नोकरी करणार.